तर तशा अवस्थेत सुद्धा गजेंद्रनी विष्णूचा सत्कार केला कमळाने आणि विष्णू खूप खुश झाले. पहिले तर विष्णूने सुदर्शनाने त्या मगरीला मारून तिचा उद्धार केला, तिला मोक्ष दिला मगरीला. आणि नंतर गजेंद्रला वैकुंठमध्ये पार्षद म्हणून स्थान दिलं. पार्षद म्हणून स्थान दिलं म्हणजे हे साधंसुद्धा पद नव्हतं. चांगल्या चांगल्या ऋषीमुनींनासुद्धा हे जे पद मिळालं नाही ते पद गजेंद्रला मिळालं. म्हणजे याचा बोध काय आहे माहिती का या कथेचा? या कथेचा हा बोध आहे की सतयुगातली कथा होती. त्या राजाला भगवंताचं ध्यान करताना श्राप मिळाला आणि तो श्राप न ठरता त्या गजेंद्रचा उद्धार झाला. गजेंद्र अशा म्हणजे हत्तीच्या योनीतसुद्धा त्याला भगवंताचं स्तुती करायचं आठवलं. तर ही भगवंताची एक लीलाच आहे, चमत्कारच आहे. आणि एवढं सगळं 18 वर्ष त्यांनी सहन केलं त्या मगरीचा त्रास. पण या त्रासानंतर जे त्याला फळ मिळालं ते अलौकिक आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवंताचं स्मरण करत असताना तुमच्यासोबत कुठलीही वाईट गोष्ट होत नसते. हेच बोध आहे की भगवंताचं स्मरण करत राहायचं, तुम्हाला काही होणार नाही. हे सांगून मी ही कथा इथेच विराम देतो. राधे राधे. कळलं का तुम्हाला? भगवंताचं स्मरण करायचं, विसरायचं नाही.